बघा तुम्ही रोड बघा हे काय गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा. टेरेस बघा काय व्ह्यू येतो इथून. आईला जा राऊंड. तर मित्रांनो इथं यशने सापाव गाडी चालवली आहे बघा. डायरेक्ट मला साप. चला मग. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहेत चांदीपला आणि शिरवलीला. तिकडं गणपती आहेत ऋतुसनचा आणि बंड्यासनचा म्हणजेच तनिष बोईरसनचा. तर आपण आज जाणार आहेत. तर आता इथं बसची वाट बघतो आपण. 12:30ची बस आहे आणि काहीतरी पावणे बारा वाजता. हां, 12:15 वाजता 12:30ची बस आहे. तर आपण तिला आता जाऊया. इमरेश तू येणार आहे का? येशील ना? बघा म्हणजे हा पहिले बोललेला हां मी येईल, पण नंतर कॅन्सल झाला असा विषय झाला याचा. काय नाही, आपल्यासोबत साईराज आहे. तो इथं चढायला वाटतं रेंज ऑफिसला चढणार आहे तो. तर त्याच्यासोबत आपण जाऊया डायरेक्ट चांदीप आणि शिरवलीला. चला. मित्रांनो हा बघा असं झोपायला लागले माझ्याकडे. बघा शाळेमध्ये लई दिवा लावलं त्यांनी, कॉलेजमध्ये नाही. इथं या करायला लागलाय. नुसतं माझ्या अंगावर यायला लागलाय. बघा आता सायराज आलेला आहे बघा ना. ह्यो आता उतरणार आहे पेल्लार फाट्याला. सायराज आता चढलेला आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया चांदीपला. तिकडे मी कपडे बदलील. कपडे माझ्या बॅगेमध्ये बदलील ना. तिकडे डायरेक्ट ऋतूच्या. मित्रांनो आता चांदीपवरून चांदीपला जाण्यासाठी शिरसट फाट्यावरून आतमध्ये बसवाल्याने आता. तर इकडचा रोड बघा तुम्ही. रोड बघा हे काय एकदम बस खडखड नसते. तुम्हाला पण आता येतच असला आवाज. फुलांना वाईट आपलं दोघं एकच धूल खात दिसतात. आता बघू काय आहे. चला पुढं. आता आपण उतरलेलो आहे घरी. आता ऋतुज भेटलेला आपल्याला. ऋतुज भेटला. आता त्याच्या घरी जाऊ. पहिले नाही मला लायब्ररी सांग कुठे आहे. कपडे बदलायचे मला. मग मित्रांनो आता कपडे बदललेले आहेत. ऋतुजने मला सरसट गाडी घ्यायला लागली बघा. साफसूप असते घ्या तर असते घ्या ऋतुज दादा गाडी. हां मित्रांनो आता आपण ऋतुसनच्या घरी आलेलो आहे ना. हे त्यांचा टेरेस आहे बघा. काय व्ह्यू येतो इथून. ऋतुज आता काय जेवण बिवून झालेलं आहे आमचा. आता तुम्हाला गणपती बाप्पांचा व्हिडिओ दाखवतो मध्ये एक ना. मग त्याच्यानंतर आपण जाऊया आता शिरवलीला बंड्यासनच्या इथं म्हणजेच तनिष बोईरसनच्या इथं. आता इथे पोरा 2-3 खेळत बसेल बघा. मित्रांनो आता बंड्या आलेला आहे. आता आपण जाऊया त्यांच्या इकडं. त्यांची तर जाऊया ना. तिकडं आपली अख्खी पोरं आहेत. कोण हा चल. गणपती बाप्पा.
आता आपण शिरवलीला पोहोचलेलो आहे. नाही हे बघा तुम्ही बंड्यासांचं घर, आपण त्यांच्या टेरेसवर आलो आहे इथं. इथं ते आता जेवायला लागलेत ना, आम्ही थांबलो इथं बसलो आहे. दर्शन घेऊन झालं आहे. मस्त एक नंबर डेकोरेशन आहे यांचं पण. ऋतुसांचा पण डेंजर डेकोरेशन होता, एक नंबर मस्त. आईला जा राऊंड जा. मित्रांनो आता दर्शन बिर्शन सगळं काही जेवण बिवून झालेलं आहे आमचा ना. आता इथं थांबलोय आम्ही बस स्टॉपवर थांबलोय चांदीच्या, कारण की आता आम्हाला जायचे वसईला, परत वसईवरून कामावरून परत आपण संध्याकाळी जाऊ मोरी गावला यश गोरेकरच्या इकडे. चला आता बस आले, आपण जाऊया त्याच्यामध्ये, तसंच निघूया चला. मित्रांनो आता आपण घरी पोहोचलो आहेत ना. ट्रेन पण तिकडे मी विरार चढलं ती थोडी लेट झाली. त्याच्यानंतर परत आपण इकडे आलो ना वसईवरून ती आपली लेट झाली, त्याच्यामुळे आपला दिवस झाला असं झाला. आणि परत आता घरी आलो आहे तर थोडा शेकतो. इथं शेकोटी पेटवली एका पोराने, इथं शेकतो थोडा, कारण की थंडी वाजायला लागली. सकाळी 4:30 वाजता गेलो आणि आता 7ला आलं घरी, काय बोलायचा. तर चला आता आपल्याला 8 वाजता परत मोरी गावला जायची यश गोरेकरच्या घरी. तिकडं परत गणपती बाप्पा त्यांचं दर्शन घेऊ, मस्त फोटो काढू, व्हिडिओ काढून लगेच तिकडून पण जेवण बिवून बघू, जमला तर जेवू, नाही तर जाऊ दे, जेवण बिवून येऊ ना. आजचा ब्लॉग ना खूपच मजेदार झाला, पण तरी काही पोरं आली नाही म्हणून काही कॅन्सल केला, त्याच्यामुळं काही थोडासा मजा डाऊन झाली. नाही तर फुल मजा आली तशी पण गाड्यांचा त्या साईडला प्रॉब्लेम आहे. आणि परत तुम्ही बघितलंच की रोडचा पण त्या साईडला प्रॉब्लेम आहे. रोड पण म्हणजे काही एवढं चांगले नाही. तर चला आता हातपाय धुवून यश गोरेकरच्या घरी. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आपण चाललो यशकडं. हा यश, हा नशीब जाम चांगला आहे, कारण बंद कर. मित्रांनो आता मोरी गावमध्ये एंट्री मारायला लागले आम्ही. माझ्या जीत पुढे आहे, आवडली मला. तर मित्रांनो इथं यशने सापाव गाडी चालवली आहे बघा, डायरेक्ट मला साप. चला मग आता यश बिशच्या इथून जाऊन आलो आपण, एकदम फुल जेवलं बिवलं ना. आता डायरेक्ट घरी. चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. कमेंटमध्ये नक्की सांगा मजा आली का नाही ना. आता मला जरा 7 दिवस व्हिडिओ नव्हते येत, कारण की ना स्ट्राईक पडले चॅनलवर माझ्या, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. तर ती आता ते बोलतात की 7 दिवसात तुझी स्ट्राईक काढू आम्ही, परत असं करू नको. तर आता 2-3 दिवसात म्हणजे आज हा व्हिडिओ शूट केला आहे मी, म्हणजे हा ब्लॉग शूट केला आहे मी 22 तारखेला. तर तुम्हाला ना 24 व्हिडिओ दिसतील माझ्या चॅनलवर. तर जेवढे पण नवीन असतील प्लीज, तुम्हाला ब्लॉग आवडत असतील माझे ब्लॉग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ, तर सबस्क्राईब करून टाका. असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणि ब्लॉग्स येत राहतील. चला.